नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे। विद्यार्थी मित्रांनो, ST कॅटेगरी करिता वसतिगृहातील राहणाऱ्या मुला-मुलींसाठी हे अतिशय आनंदाची बातमी आहे। तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। जे विद्यार्थी मित्र मुलं व मुली वसतिगृहामध्ये राहतात त्यांच्यासाठी ही अपडेट आहे, महाराष्ट्र शासनातर्फे आहे। शासनाचा निर्णय काय आला आहे हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा, तुमच्यासाठी ही बातमी अतिशय आनंदाची होणार आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओला लेट न करता जो शासन निर्णय आलेला आहे ते आपण इथे बघूया। यामध्ये तुम्ही बघू शकता मंत्रिमंडळ निर्णय आलेला आहे। मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर 2025 ला प्रसिद्ध झालेला आहे। मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील मुला-मुलींसाठी महत्त्वपूर्ण निर्णय। सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता आणि मुलींना स्वच्छता प्रदानासाठीचा भत्ता यामध्ये वाढ करण्यास मान्यता दिलेली आहे। त्याचबरोबर राज्यात 443 शासकीय वसतिगृह आहेत। मुलांच्या 230 वसतिगृहात 23,208 तर मुलींच्या 213 वसतिगृहात 20,650 मुलींची प्रवेश क्षमता। त्याचबरोबर किती पैसे वाढले ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। याप्रमाणे शासकीय वसतिगृहात एकूण 43,858 विद्यार्थ्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात येते। याचबरोबर आता इथे बघू शकता तुम्ही की जो निर्णय आलेला आहे तो 16 सप्टेंबरला आलेला आहे। त्याचबरोबर तुमच्या भत्त्यामध्ये इथे वाढ करण्यात आली आहे। बघू शकता वाढ करण्यात आलेले भत्ता पुढील प्रमाणे बघू शकता। विभाग स्तरवर जे पहिले 800 रुपये होते ते आता 1500 रुपये झाले। जिल्हा स्तरवर पहिले 600 होते तिथे 1300 रुपये झाले। त्याचबरोबर तालुका स्तर जिथे 500 रुपये होते तिथे 1000 रुपये झाले। म्हणजे तुम्ही बघू शकता इथे डबल गुणा तुमचा पैसा जो आहे तो झालेला आहे। त्याचबरोबर विद्यार्थिनीसाठी स्वच्छता प्रदान भत्ता जिथे पहिले 100 रुपये होते तिथे 150 रुपये झाले। हा भत्ता तुम्हाला 1 सप्टेंबर 2025 पासून देण्यात येणार आहे। जिथे तुम्हाला पहिले 800, 600, 500, 100 असे भेटत होते आता तुम्हाला डबल पैसे त्यामध्ये भेटणार आहे। आणि हा जे आहे हे जी स्कीम आहे, हे जे भत्ता तुम्हाला चालू होणार आहे तो 1 सप्टेंबर पासून, हे अतिशय आनंदाची बातमी मागासवर्गीयांसाठी जे वसतिगृहामध्ये राहतात। त्याचबरोबर इथे दरवर्षी 80,83,146 वाढीव खर्चाच्या तरतुदीस मान्यता भेटली आहे। तुम्ही बघू शकता हे अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी होती। जे मागासवर्गीय आहेत, हॉस्टेलमध्ये राहतात, वसतिगृहांमध्ये राहतात त्यांच्यासाठी हा खूप मोठा निर्णय महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतला आहे। अशाच अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा। आपण अशाच प्रकारचे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटत राहते। आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत।